वायू गळतीमुळे रवी मुलगीर यांचा मृत्यू, तरुणाला अखेरचा निरोप. हैदराबाद येथील साई लाईफ सायन्सेस कंपनीतील दुर्घटनेत सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. सोनपेठ हैदराबाद येथील साई लाईफ सायन्सेस लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीत मंगळवारी वायू गळतीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथील रवी रमेश मुलगीर वय वर्ष 24 यांचा उपचारादरम्यान बुधवारी दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्या अकाली निधनाने शेळगाव महाविष्णू परिसरावर शोककळा पसरली असून मुलगीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवी मुलगीर हे मागील काही काळापासून हैदराबाद येथील साई लाईफ सायन्सेस लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीत कार्यरत होते. त्यांनी औषध निर्माण शास्त्रातील पदविका अर्थात डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मंगळवारी कंपनीत वायू गळतीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रवी मुलगीर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती शेळगाव महाविष्णू येथे पोहोचताच ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. रवी मुलगीर यांच्या पार्थिवावर 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळ गावी शेळगाव महाविष्णू येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून रवी यांच्या आठवणींना उजाळा दिला. रवी मुलगीर हे पत्रकार रमेश मुलगीर यांचे एकुलते एक पुत्र होते. सुमारे 2 ते 2.5 वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे अचानक प्रकृती खालावल्याने रुग्णालयात तब्बल 19 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर निधन झाले होते. त्यांच्या पश्चात वडील, 4 बहिणी, 3 चुलत काका आणि 9 चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील तरुण कर्तबगार मुलाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी वायू गळतीच्या दुर्घटनेत रवी यांचा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होते आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे.